भारतीय सैन्यावर माझा पूर्ण विश्वास, कधी कारवाई करायची हे सैन्याने ठरवावं. पंतप्रधान मोदींनी सैन्याला दिली मोकळीक. तिन्ही सैन्य दलाच्या बैठकीनंतर मोदींचे मोठ्या कारवाईचे संकेत. अल्लाहू अकबर म्हणणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरला एनआयए कडनं क्लीन चिट. अल्लाहू अकबर ही नैसर्गिक प्रतिक्रिया, चौकशीनंतर एनआयएची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडनं प्रत्येकी 50 लाखांची मदत. मृत संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरीला सरकारी नोकरी. इतर कुटुंबातील सदस्यांना ही नोकरी दिली जाणार. पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगलं पोस्टर वॉर. जबाबदारी वेळी गायब असा उल्लेख करत शीर नसलेल्या व्यक्तीचा फोटो काँग्रेसकडनं पोस्ट, तर काँग्रेस पाकची पीआर एजन्सी, भाजपचं प्रत्युत्तर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीमध्ये भारतानं पाकिस्तानला खडसावलं. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतंय. पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्या मुलाखतीच्या हवाल्यानं जगासमोर मांडलं वास्तव. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर 9 कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी गुन्हा दाखल. कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची अरुण कडू यांची तक्रार. महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरनं वाद कायम. महाराष्ट्र दिनी नाशिकला गिरीश महाजन तर रायगडला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण. गोगावले, भुसे आणि माणिकराव कोकाटेंच्या समर्थकांची नाराजी. मुंबईच्या बांद्रातील क्रोमा शोरूमला भीषण आग. तब्बल 11 तासांनी नियंत्रण. अग्निशमन दलाच्या गलथान कारभारामुळे आग भडकल्याचा सिद्दीकी यांचा आरोप, तर आगीची चौकशी करण्याचे आशिष शेलारांचे आदेश. शूर मराठा सरदार रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात सरकारला यश. लंडनमधील लिलावामध्ये तलवार जिंकली. वाहतूक विम्यासह जवळपास 47.15 लाखांचा खर्च अपेक्षित. मंत्री आशिष शेलारांची माहिती. कॅनडामध्ये सत्तांतर. लिबरल पार्टीचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान. भारताशी व्यापार आणि रणनीतिक भागीदारी नव्यानं उभारण्याचं कार्नी यांचं वचन. Thank you.